माजी खासदार हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत. हेमंतजी, तुमची राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. काय एकंदरीत सांगाल, कुठल्या ह्याच्यासाठी तुमची राज्यमंत्रीपदासाठी वर्णी लागली? सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा, त्याचबरोबर फलोत्पादन मंत्री माननीय दादा भुसे साहेब, या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. गेल्या दशकभरापासनं हळद हे मसाल्यातलं अत्यंत महत्त्वाचं पीक ज्यामध्ये मी काम करतो आहे. मी खासदार झाल्यानंतर देशाच्या स्पाइस बोर्डवर सुद्धा होतो. दाक्षिणात्य राज्यांमध्ये पिकणारे जे काही मसाले आहेत, या मसाल्यांवर मोठी प्रक्रिया केंद्र आणि त्यांचे बोर्ड दक्षिणेतल्या राज्यामध्ये, जसं की टोबॅको बोर्ड, कॉयर बोर्ड, रबर बोर्ड, लवंग, दालचिनी, इलायची, या सगळ्यांसाठी बोर्ड्स आहेत आणि त्यांचा स्वतंत्र कारभार आहे. परंतु हळदीसाठी कुठलंही बोर्ड नव्हतं. यासाठी मी प्रयत्न केले, परंतु ते त्या स्तरावरती त्यावेळेस होऊ शकलं नाही आणि दादा भुसे यांनी त्यावेळेस मदत केली आणि म्हणून महाराष्ट्राचं स्वतःचं माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे वसमत येथे आम्ही हे संशोधन आणि प्रक्रिया केंद्र सुरू केलं आहे, ज्याला एक बोर्डाचा दर्जा आहे. आणि त्या माध्यमातून 65 एकर जागेवरती आम्ही शेतकऱ्यांसाठी नवीन वाण, जे की दुप्पट उत्पन्न देणाऱ्या, जास्त कर्क्युमेंट कंटेंट देणारे वाण, प्रक्रिया केंद्र आणि आयरिडेशन सेंटर हे उभं करत आहोत. 24 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी या केंद्रासाठी 800 कोटी रुपये हे मंजूर केले आहेत आणि 65 एकर जागेवर हे केंद्र उभं राहतं. म्हणून शासनाने या कामाची दखल घेऊन हा दर्जा दिला, त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानतो. कुठेतरी लोकसभेमध्ये तिकीट जे आहे ते तुम्हाला दिलं नव्हतं, तुमच्या पत्नीला तिकीट दिलं होतं. पुन्हा एकदा हे राजकीय पुनर्वसन म्हणायचं? नाही, गेल्या दशकभरापासून मी हळदीमध्ये काम करतो आहे आणि माझ्या या कामाची दखल घेऊन NCDXनं, जी कमोडिटी मार्केटमध्ये जे एक्सचेंज काम करतं, त्यांनी गेल्या 2 वर्षापासून जागतिक दर्जाची वर्ल्ड टर्मरिक कॉन्फरन्स आम्ही मुंबईमध्ये घेतलेली आहे. बायर सेलर मीट शेतकऱ्यांच्या घेतलेल्या आहेत आणि जे हळद पीक 2010 ते 20 5,500च्या दरम्यान ज्या पिकाचा भाववरती जात नव्हता, 5,500च्या पुढं, आज 13,500 ते 42,000पर्यंत त्याच्या दर्जानुसार हळदीला भाव मिळत आहे. मी हिंगोलीच्या हळदीला एक जागतिक मानांकन, त्याला जे GI मानांकन, एक जागतिक बाजारपेठ आहे, ते मिळवून दिलेलं आहे. या कामाची दखल घेऊन हे शासनाने केलेलं आहे. अजून माझं राजकीय पुनर्वसन तर व्हायचं बाकी आहे. मग कुठेतरी आता खासदार, तुम्ही माजी खासदार आहात, आता राज्यमंत्री दर्जा तुम्हाला मिळालेला आहे. आगामी विधानसभा तोंडावर आहेत, विधानसभासुद्धा लढण्यास इच्छुक आहात, काय नेमकं? खरं म्हणजे यापूर्वी मी आमदार पण राहिलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, जे काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या पद्धतीनं निश्चित मी काम करेन. तुमची तयारी आहे? माझी सगळीकडनं तयारी आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर हेमंत पाटील आपल्यासोबत होते. त्यांना राज्य शासनानं राज्यमंत्री दर्जा जो आहे तो आज दिलेला आहे आणि त्यांनी सरकारचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं. कॅमेरामन सिद्धेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.